पालघर जिल्ह्यातही नवरात्रोत्सवाचा आनंद सध्या पाहायला मिळतोय। विशेष म्हणजे पालघरच्या नांदगाव येथे हा उत्सव अनोख्या पद्धतीने साजरा केला जातो। कारण या गावातील ग्रामस्थ नवरात्रोत्सवाच्या काळात समुद्रात असलेल्या भल्या मोठ्या 7 दगडांची पूजा करतात। त्यामागची आख्यायिका नेमकी काय आहे आणि या 7 दगडांची पूजा का केली जाते तेच आपण या लोकशाही मराठीच्या खास रिपोर्टच्या माध्यमातून पाहूया। नांदगावमध्ये समुद्रातील 7 दगडांची पूजा। 7 दगडांच्या मागे एक जुनी कथा। 7 दगडांच्या पूजेसाठी मोठी गर्दी। पालघरच्या नांदगावमध्ये एक समुद्र किनारा आहे। या समुद्र किनाऱ्यापासून काही अंतरावर 7 दगड पाहायला मिळतात। या 7 दगडांची गावकरी मोठ्या भक्तिभावाने पूजा करून शांतीची प्रार्थना करतात। गावावर काहीही इडापिडा आली तर ती या दगडांच्या पूजेने दूर होते असा विश्वास या गावकऱ्यांना आहे। सोबतच यामागे एक आख्यायिका असल्याचं गावकरी सांगतात। फार पुरातन काळामध्ये पूर्वज लोकांनी सांगितलं इथे का एका कुटुंबातल्या ब्राह्मणाच्या 7 मुली पोहायला आल्या होत्या। इथे त्या पोहता पोहता एक गुराखी होता बसलेला, तो बघत होता। तर त्या पोहता पोहता बुडायला लागल्या तर त्यावेळेला त्याला समजलं काय बुडायला लागलं, तो वाचवण्यासाठी त्यांना आला। तो पण बुडाला आणि त्या पण बुडाला। त्याच्यात त्यांचे 7 देवीमध्ये प्रकट झाले त्या, आणि एक गुराखी तिथे झाला आणि गणपतीचं बाजूला हे पण आहे, एक मूर्ती आहे ती बाजूला। अशा प्रकारे ही दंतकथा आहे। पूर्वीचा काळ असा होता की लोक दैवावर विश्वास ठेवा जास्त, आणि त्यामुळे कांदनं गौरव घरात निघालं कोणाला तर ह्या देवीचा नवस फेडायचे आणि इथे आंघोळ करायचे समुद्रामध्ये। मग कांदनं गौराची आग जी व्हायची मुलाला किंवा मुलीला कोणाला पण अंगावर, ती शांत व्हायची। आता गावकऱ्यांनी जसं सांगितलं की ब्राह्मणाच्या मुली आणि गुराखी बुडाल्यानंतर समुद्रात भले मोठे 8 दगड दिसू लागले। त्यातील 7 दगड हे त्या मुलींचं आणि 8वा दगड त्या गुराख्याचं प्रतीक मानला जातो। नांदगावच्या ग्रामस्थांची या दगडांवर अपार श्रद्धा आहे। तसंच या दगडांची पूजा करण्यासाठी दरवर्षी नवरात्र उत्सव काळात विशेष गर्दी पाहायला मिळते। ही सप्तकुमारिका देवी ही दरवर्षी एका तांदळाच्या दाण्याएवढी पुढे येते, आणि त्यांचा जो म्हणजे कळस आहे, वरचे जे आहे ते कितीही भरती आली किंवा किती हे आलं उधाण झालं तरी हा कळस बुडत नाही। नवरात्र उत्सव हा देवीच्या आराधनेचा आणि भक्तिभावाचा उत्सव मानला जातो, आणि नांदगावच्या समुद्रकिनारी 7 दगडांची पूजा हा त्याच भक्तिभावाचा एक अनोखा साक्षात्कार असल्याचं या श्रद्धाळू वातावरणातून स्पष्ट होतं। प्रवीण बाबरे, लोकशाही मराठी, पालघर। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।